आता इतकं छान छान रेडी होऊन आम्ही तर निघालो देवळात, हे तुम्हाला कळलंच असेल. आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आता इथे आम्ही थोडं ट्रेंडिंग काम केलं, जसं की तुम्ही बघताय आम्ही छान अशा मॅचिंग साड्या नेसल्या. त्यानंतर आम्ही थोड्या वेळात देवळात पोहोचलो. इथे आले मी छान असं मनापासून छानशी पूजा करायसाठी बसली. त्यानंतर आजचा दिवस तर तुम्हाला माहितीच आहे, शिवजींनी संसाराच्या कल्याणासाठी आज विष प्राशन केलं होतं, म्हणून त्यांना नीलकंठ असे नाव पडले होते. त्यानंतर माझी पूजा झाली आणि मग बसले परीचे पप्पा. मग आम्ही दोघांनी बसून पुन्हा मी त्यांच्यासोबतही थोडीशी पूजापाठ केली आणि शिवजींना म्हटलं तुमच्यासारखीच आमची जोडी कायम सोबत राहू. त्यानंतर आता इतकं छान छान रेडी झालो आणि इतका छान छान बाजूला बॅकग्राऊंड लुक होता. मग फोटो काढायचं थोडी पाठीमागे राहणं. आणि फोटोग्राफर दुसरा कोण नाही हो, आमचे हे, यांना ना फोटो काढायला खूप छान छान येतात. आणि ना मस्त असे माझे फोटोशूट पहिल्यांदा करून दिले. आणि इकडे आम्ही तिघी बघा, मम्मी, वहिनी आणि मी, छान मॅचिंग दिसत होतो. सर्व मात्र बघत होते आमच्याकडे. त्यानंतर पुन्हा मस्त असे फोटोशूट झाल्याच्या नंतर घरी जायची वेळ आली. तेव्हा कुठं आमचे हे म्हणतात माझ्यासोबत तर एकही फोटो काढला नाही. मग त्यानंतर आम्ही दोघांनीही फोटो काढला. मग माझ्या लेकीने मात्र घरी आल्यावर काढला. आणि इथे आले बघा, एवढ्या छान छान तयारीमध्ये कोणी स्वयंपाक करतं काय, पण पोटासाठी तर करावंच लागतं ना. पेट पूजेसाठी मस्त अशी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली, जी की लाल मिरचीमध्ये असते. आणि सोबत ना दही, मिरची वगैरे खूप छान कॉम्बिनेशन. आणि आत्ता आमच्या बाईसाहेब माझा उपवास आहे म्हणत छान असा सॉसवाला पास्ता कर मम्मा, माझा अर्धा उपवास आहे. काय ते आता खाऊन पिऊन झालंय, तर पहिला हा 16 शृंगार उतरवून घेतला, कारण इतकं काय गरमी व्हायला लागली ना. नेहमीच्या आपल्या लुकमध्ये आल्यावर मला इतकं छान वाटलं. आणि आज मी कशी दिसत होती आणि माझा महाशिवरात्रीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. लॉंग व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. चला तर मग बाय बाय.